नमस्कार. श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री कुलदेवताय नमः. शारदीय नवरात्रोत्सव लवकरच सुरू होत आहे आणि या नवरात्रोत्सवामध्ये आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा करत असतो. आता नवरात्रामध्ये आपण कोणत्या सेवा कराव्या आणि त्या का कराव्या याची माहिती आपण जाणून घेऊया. तर आपल्याला लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे आपले कुलदैवत आहे आणि आपल्या कुलदेवतेची जितकी जास्त सेवा आपण करू तितके ते आपल्यावर प्रसन्न होतात. आपले कुलदैवत हे आपल्या कुटुंबाचे रक्षक असतात, आपले संरक्षक असतात आणि आपल्या कुटुंबाला ते आशीर्वाद देत असतात. आपले कुलदैवत आपल्या पूर्वजांपासून आपल्या वंशाचे रक्षण करत असतात आणि आपल्यावर आशीर्वाद ठेवत असतात. कुलदेवतेचा जर आपल्या कुटुंबावर आशीर्वाद असेल तर आपल्या घराचे गोकुळ होते आणि घर आनंदाने भरून जाते. कुलदेवतेच्या उपासनेने घरात सुख येते, समृद्धी येते, चमत्कार घडतात. विविध आजार, अडथळे दूर होऊन आपल्या घरात सुख येते. आपल्या घरात जर कोणी आजारी असेल, काही अडथळे येत असतील तर ते दूर होतात. नोकरी मिळण्यास अडचणी, उद्योगधंद्यामध्ये बरकत न येणे, घरात लक्ष्मी न टिकणे यासारख्या गोष्टींमध्ये सुधारणा होते. घरात आजारी व्यक्तींमध्ये सुधारणा होते. आपले कुलदैवत हे आपले संरक्षक असतात आणि ते आपल्याला विविध त्रासांमधून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सुख, समृद्धी देतात आणि आपल्यावर त्यांची छत्रछाया धरतात. आपले कुलदैवत हे आपल्या पूर्वजांनी दिलेली परंपरा आहे आणि आपल्या कुलदेवतेची नित्यपूजा, कुलदेवतेची नित्यसेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. कुलदेवतेचा कुळाचार करणे हे आपले कर्तव्य आहे. कुलदेवतेची जर आपल्यावर छत्रछाया आणि आशीर्वाद असेल तर आपल्या घरात कोणतेही विघ्न येणार नाही आणि आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. तर आज आपण या नवरात्रोत्सवामध्ये आपल्या कुलदेवतेला, आपल्या कुलदेवीला, आई भगवतीला, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा कराव्या, अशा कोणत्या सेवा आहेत ज्यामुळे आपली कुलदेवी प्रसन्न होईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, आई भगवती आपल्या घरात वास करेल आणि आपल्यावर प्रसन्न होईल. या नवरात्रोत्सवामध्ये जर आपण या सेवा केल्या तर 100% आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. आपल्या घरात सुख समृद्धी येईल आणि भरभराट होईल. आपल्यावर आपल्या कुलदेवतेची छत्रछाया राहील. चला तर मग आज आपण त्या सेवा बघूयात. तर नवरात्रोत्सवामध्ये आपण कुलदेवीला म्हणजेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करावे. दुर्गा सप्तशती हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि या नवरात्रोत्सवामध्ये आपल्याला जसे जमेल त्याप्रमाणे आपण या ग्रंथाचे पाठ करावे. आपण या ग्रंथाचे 1, 3, 5, 7, 11, 14, 15, 18, 21, 28 असे पाठ करू शकतो. आपल्याला जसे जमेल त्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करावा आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जर आपण 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते. जर आपण नवचंडी करायचे ठरवले तर त्यासाठी खूप जास्त खर्च येतो, परंतु आपण जर या नवरात्रोत्सवामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते आणि आपली सेवाही होते. दुर्गा सप्तशती ग्रंथ कसा वाचावा, त्याचे नियम काय आहे आणि त्याचे पाठ कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही ती चॅनलवर जाऊन बघू शकता. आता या नवरात्रोत्सवामध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथासोबतच पुढच्या काही सेवा करू शकतो, ज्यामध्ये आपण दररोज सिद्धकुंजिका स्तोत्र याचे पठण करू शकतो. आपल्याला जसे जमेल त्याप्रमाणे आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करू शकतो. हे स्तोत्र आपण सकाळ, संध्याकाळ आपल्याला जसे जमेल त्याप्रमाणे आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करू शकतो. आपण या स्तोत्राचे पठण 11 वेळेस केले तर खूप प्रभावी ठरते. त्यामुळे तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही या सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता. आता नवरात्रामध्ये पुढची सेवा येते ती म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन ही खूप प्रभावी सेवा आहे आणि नवरात्रोत्सवामध्ये प्रत्येकजण कुंकुमार्चनची सेवा करत असते. कुंकुमार्चन हे आपण देवीच्या फोटोवर किंवा टाकावर करू शकतो. कुंकुमार्चनची सेवा कशी करावी याबद्दल माहिती आपल्या चॅनलवर येईलच. कुंकुमार्चन ही खूप प्रभावी सेवा आहे आणि नवरात्रोत्सवामध्ये आपण ही केलीच पाहिजे.
त्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला पुढची सेवा करायची आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकचे पठण करणे। महालक्ष्मी अष्टक हे खूप प्रभावी आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे आपल्या घरात अखंड वास्तव्य असावे, आपल्या घरात लक्ष्मी टिकावी, धनप्राप्ती व्हावी यासाठी महालक्ष्मी अष्टकचे या नवरात्र उत्सवामध्ये दररोज सायंकाळच्या वेळेस जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस आपण महालक्ष्मी अष्टकचे पठण करायचे। महालक्ष्मी अष्टक वाचल्यानंतर महालक्ष्मीचे 8 नावे घ्यायचे आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्या 8 नावांचा जप करू शकता। या सर्व सेवा झाल्यानंतर एक माळ 99 मंत्र म्हणायचा। यानंतर आपल्याला पुढची सेवा करायची आहे ती कनकधारा स्तोत्राची। कनकधारा स्तोत्र हे आपल्याला जसे जमेल तसे वाचायचे। आपल्याला जर रोज जमले तर ठीक, नाही जमले तर आपण ते मंगळवारी किंवा शुक्रवारी वाचू शकतो। कनकधारा स्तोत्र हे आपण आपल्या वेळेनुसार आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचू शकतो। या झाल्या नवरात्रामध्ये वाचण्याच्या सेवा। त्यानंतर आपण नवरात्रामध्ये माता लक्ष्मीच्या आपल्या कुलदेवतेच्या प्रसन्नतेसाठी उपवास करू शकतो। आपल्याला जसा जमेल त्याप्रमाणे आपण उपवास करू शकतो। आपल्याला जर उपवास होत असेल तरच आपण उपवास करावा। जर आपल्याला काही शारीरिक अडचणी असतील तर आपण उपवास नाही केला तरी चालतो। याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। उपवासाबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। उपवास हा बसता उठता किंवा संपूर्ण 9 दिवस करू शकतो। तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करावा आणि उपवास करताना आपल्या शारीरिक बाबी देखील ध्यानात घ्याव्या। नवरात्रामध्ये कुलदेवतेच्या सेवेसाठी आपण घटस्थापना करू शकतो। आपल्याकडे जर देवीचा टाक असेल तर आपण घटस्थापना करू शकतो। आपण आपल्या इच्छेनुसार घटस्थापना करू शकतो आणि घटस्थापनेसंबंधी जे नियम आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। आपल्याला जर घटस्थापना करायची नसेल आणि फक्त अखंड दिवा लावायचा असेल तर आपण तो देखील लावू शकतो। आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर आपण अखंड दिवा लावू शकतो। तुम्हाला जर अखंड दिवा लावण्याची इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता। जर तुम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा असेल तर तुम्ही घटस्थापना देखील करू शकता। या सर्व सेवा आपण आपल्या कुलदेवीसाठी करत आहोत आणि आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हावी हीच आपली इच्छा आहे। त्यामुळे जर आपली इच्छा असेल की घटस्थापना करायची आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता। जर तुम्हाला घटस्थापना करायची नसेल तर तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता आणि अखंड दिवा आणि घटस्थापना हे दोन्ही करायचे नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ आणि जे बाकीचे स्तोत्र वगैरे आहे त्याचीही सेवा करू शकता। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण कन्यापूजन देखील करू शकतो। अष्टमीला किंवा नवमीला आपण कन्यापूजन करू शकतो, ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी कन्या स्वरूपात येऊन जेवून गेली आहे असे आपण समजतो। नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीला मान सन्मान देत असतो। आपले कुलदैवत म्हणजे आपली कुळाचा उद्धार करणारे दैवत आहे। कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी देवी असे आपण समजतो। त्यामुळे या नवरात्रामध्ये आपण कुलदेवीचा कुळाचार देखील करावा। नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी देखील भरत असतो। नवरात्रामध्ये कुलदेवीच्या मुख्य शक्तिपीठावर जाऊन ओटी भरणे आपल्याला शक्य नसते। त्यामुळे जर आपल्या घराजवळ कोणत्याही देवीचे जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण देवीची ओटी भरू शकतो। नवरात्रामध्ये आपण सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती करावी। तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीची आरती येत असेल तर तुम्ही ती म्हणू शकता। जर नसेल येत तर कोणत्याही देवीची आरती म्हणू शकता किंवा आपली दुर्गे दुर्घट भारी ही जी आरती आहे ती म्हणून देखील तुम्ही कुलदेवतेची आरती करू शकता। या आरतीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, महादेवाची आरती आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही देवांची आरती म्हणायची असेल तर तीही म्हणू शकता, जोगवा मागू शकता आणि शेवटी प्रार्थना करू शकता। सोबतच नवरात्रामध्ये आपले घर स्वच्छ ठेवावे। माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते। ज्या ठिकाणी शांती आहे, स्वच्छता आहे तेथे माता लक्ष्मी वास करते। त्यामुळे आपल्या घरात कटकट वादविवाद करू नये, घरात स्वच्छता ठेवावी। सकाळी उठल्यावर लवकर घराला झाडू मारावा आणि सायंकाळी देखील लक्ष्मी येण्याच्या आधी घराला झाडू मारावा।
ज्यामुळे आपल्या घरात स्वच्छता राहील आणि माता लक्ष्मीचे आपल्या घरात आनंदाने स्वागत होईल। अशा प्रकारे या सर्व सेवा तुम्ही या नवरात्रामध्ये करू शकता। जर तुम्हाला या सर्व सेवा जमणार नसेल तर यातील तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता। यातील एक जरी सेवा तुम्ही केली तरी ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचणार आहे आणि आई भगवती आपल्याला आशीर्वादच देणार आहे। आपल्या तोंडात देवीचे नाव जरी आले तरी ती सेवाच आहे। त्यामुळे या नवरात्रात तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या सेवा करा आणि आई भगवतीला, आपल्या कुलदेवीला, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा। नवरात्राबद्दल माहितीचे सर्व व्हिडिओ आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेले आहे, ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री दुर्गा देवे नमः।